कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत शहराला विळखा मारणारी उल्हास नदी आणि तिचं अकराळ विक्राळ रूप आपण नेहमीच पाहतो। उल्हास नदीच्या तीरावर सुशोभीकरण आणि घाट उभारून नदीचं सौंदर्य वाढवण्याचे प्रयत्न आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आणि काही वर्षातच या सुशोभीकरणांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली। नदीला येणारा प्रचंड पूर हा नदीकिनारी असलेल्या घाटांची दुरावस्था करत असतो। शेवटी पाणी म्हणजे नैसर्गिक शक्ती आहे, त्यापुढे मानवनिर्मित गोष्टींचा टिकाव कसा लागणार। गणेशोत्सव काही दिवसांवर आलाय, त्यामुळे नदीकिनारी असलेले घाट हे विसर्जनाच्या आधीच सुस्थितीत आणि सुरक्षित असावेत। या दृष्टीनं माजी नगरसेवक संकेत भासे यांनी पाहणी केली। त्यातील कर्जत शहरातील संत ज्ञानेश्वर माऊली घाट या ठिकाणी घाटाची दुरुस्ती आवश्यक होती, त्यामुळे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी सकारात्मक चर्चा करून घाट दुरुस्तीची विनंती करण्यात आली। लवकरात लवकर संत ज्ञानेश्वर माऊली घाट इथे आवश्यक ती दुरुस्ती करून सुरक्षिततेच्या दृष्टीनं सुद्धा उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास नगरसेवक संकेत भासे यांनी दिला। घाटांची पाहणी करतेवेळी रमाकांत जाधव, योगेश पोथरकर, दिनेश कडू, वैभव सुरावकर, प्रज्योत घोसाळकर आणि नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।